श्रीदेव गणेश प्रासादिक भजन मंडळ मालाड तानाजी नगर यांच्या वतीने सलामप्रमाणे सत्याचा वाणी श्री सत्यनारायणाची महापूजा या मंडळाने आयोजित केलेली आहे आणि या महापूजेचा औचित्य साधून पारंपरिक जबरदस्ती भाषाचा जंगी सामना या मंडळाने आयोजित केलेला आहे। माझ्या भुदेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी या मंडळाचे लाख लाख आभार मानतो, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख धन्यवाद देतो। या गणेश प्रासादिक भजन मंडळाचे व आपले परममित्र माझे गुरुवर्ग सुप्रसिद्ध भजन सम्राट बुवा संदेश कसबले आणि त्यांच्या मंडळाने या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे। मी प्रथमतः आमची ओळख करून देतो। मी स्वतः संतोष दत्ताराम गोयल भुदेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट खुडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि मला पकवानाची साथ करते आमच्या कोकणची शान तुम्हाला सर्वांचे परिचित असणारे माझे परममित्र सन्माननीय अजय उर्फ बाबू साळुंके अतिशय सुंदर वादनीचा जोरदार टाळ्यांच्या या माऊलीसाठी करा। त्याप्रमाणे त्यांचे भजने त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत आज या भजन क्षेत्रामध्ये आपली कला सादर करतात आणि बघता बघता देशाचं शिखर त्यांनी गाठलं। त्यांचे बालमूर्ती सन्माननीय बबलू साळुंके यांच्यासाठी सुद्धा एका जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा आणि तुमच्यासारख्या भजन रसिकांची भाग या कलाकारांना देशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असते। त्याप्रमाणे मला सुंदर अशा प्रकारची कोरस मंडळी लाभली, त्यांचे सुद्धा माझ्या भुदेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मनस्वी आभार मानतो। आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा आजच्या रात्रीपुरते माझे वाढलेली सुप्रसिद्ध भजन सम्राट कोकण रत्न बुवा ज्यांना संगीताचे बादशाह म्हणून ओळखले जाते ते आमचे परममित्र सन्माननीय विनयजी चव्हाण बुवा मुक्काम पोस्ट भरणी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि मुंबईमध्ये राहण्यासाठी वस्तीस्थान दहिसर या दोन मुलांना या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल माझ्या भुदेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी या गणेश प्रासादिक भजन मंडळाचे मनस्वी आभार मानतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर भजनी बुवा पकवानवादक दशावतारी कलाकार झाकरी नृत्य कलाकार सर्व क्षेत्रातील कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतील। सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय, सर्वांच्या चरणाशी लीन होऊन त्यांचे आशीर्वाद देतोय। सर्वांची नावं काय इथं येत नाहीत। या ठिकाणी आमचे परममित्र यांच्याबरोबर माझी बारी झाली ते सन्माननीय सावंत बुवा सतीश सावंत बुवा, त्याचप्रमाणे माझे गुरुबंधू राजू धुमाळ बुवा, अनेक नामवंत भजनी बुवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या महाराष्ट्राचा आराध्य दैवत संपूर्ण जगताचे आराध्य दैवत गणपती गजाननाच्या चरणाची लीन होऊन पारंपरिक डबलवाली फटाक्याची सांगायला सुरुवात करतो।
धन्यवाद. त्याचप्रमाणे सुरुवातीला या ठिकाणी आल्याच्या नंतर या मंडळाने शूरवीर जवान जे या देशासाठी शहीद झाले ते कौस्तुभ राणे यांच्यासाठी जो कार्यक्रम यांनी आयोजित केला, मनापासून लाख लाख धन्यवाद देतो. कारण शूरवीर जवान देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देतात आणि या आपल्या जनतेचं रक्षण करतात, नाही काय. अतिशय आणि अतिशय त्या जन्मदात्या माय माऊलींना मी लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी अशा पुत्राला जन्म दिला की ज्या पुत्राने देशाची सेवा करता करता आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि ज्या आई वडिलांचं नाव ज्यांनी रोशन केलं ते राणे कुटुंबीय एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्या माऊलीसाठी करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पारंपरिक बारी आहे आणि सुरुवातीलाच विनोद चव्हाण बुवांनी या ठिकाणी अतिशय आणि अतिशय सुंदर रंगतदार अशी बारीची सुरुवात केली आहे. मनापासून धन्यवाद देतो. निश्चितच कार्यक्रम रंगतदार होणार, त्याबद्दल काय वादच नाही. कारण ही जागा अशी आहे की या ठिकाणी 5 काय 7 जरी वाजले तरी भजन रसिक घरात जाणार नाही आणि जोईल बुवा म्हटल्याच्या नंतर तर निश्चितच जाऊचे नाही, बरोबर की नाही. विनोद चव्हाण बुवा म्हटल्याच्या नंतर काय भजन रसिकांना अतिशय आणि अतिशय सुंदर भजनाच्या रूपाने आणि मनोरंजन अतिशय चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्या पद्धतीत ते करतात. कारण जोईल बुवांची जागा विनोद चव्हाण बुवा घेऊ शकत नाही आणि विनोद चव्हाण बुवांची जागा जोईल बुवा घेऊ शकत नाही. जो तो आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. एकदा माझ्या जोडीवाल्या बुवांसाठी विनोद चव्हाण बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. अतिशय अतिशय गोड आवाज ज्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. आज पुडिओ बांधण्याने येते सोडा, पण त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा आम्ही सुद्धा लहान बुवा प्रयत्न करतात. त्यांना मान देऊन भजनाची सुरुवात निश्चितच करणार, पण जेवढा खटाकला तेवढा फोडून टाकण्याचा प्रयत्न निश्चितच जोईल बुवा करणार. माझे गुरुबंधू या ठिकाणी अनिल मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नाम खंडित तुझे भजावे.
पाशी येऊनी काय ते मागावे तुझ पाशी येऊनी काय ते मागावे तुझे मंगल नाम मुखी रुळावे तुझे मंगल नाम मुखी रुळावे विघ्न हरत्याशी शरण जावे विघ्न हरत्याशी शरण जावे जन्मो जन्मीचे सार्थक करावे जन्मो जन्मीचे सार्थक करावे सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा नाम तुझे गावे. पुंडलिक वरदे श्री कुंडेश्वर रामेश्वर देवारेश्वर कुलस्वामी श्री कुळाचार माय माऊली आई दुवाई आई भरारी आई जीवदारी रंगदेव ते माते तुझा छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी गुरुवर्य सुप्रसिद्ध भजनकार भजनरत्न श्रीमान श्रीधर मुरगेकर बजरंग गणपती बाप्पा भारत माता की जय. या ठिकाणी आम्हा दोन्ही भुवांसाठी अतिशय आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम लाभलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या या मुलीसाठी करा. अतिशय आणि अतिशय सुंदर. परमेश्वर तुमच्या या धंद्यामध्ये उदंड असं यश देव अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतोय. खरोखर आणि खरोखरच
अतिशय सुज्ञ आणि जाणकार भजन रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मालाड म्हटल्याच्या नंतर भजनाची पंढरी आणि या पंढरीमध्ये काय द्यावं आणि काय आपण घेऊन जावं हे प्रत्येक भजनी बुवाने ठरवलं पाहिजे, नाही काय? अतिशय आणि अतिशय सुंदर एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी करा. कारण गेल्या वर्षी कोरोनाचा काळ असतेवेळी सुद्धा सकाळी 4 वाजेपर्यंत डबल बारी, मग आता 4 नाही 7 वाजेपर्यंत काय ते डबल बारी चालली या ठिकाणी. किती 6 वाजले ना, मग 6 वाजले सकाळी, आज पण तेवढेच वाजतले होय. चव्हाण बुवानी पहिल्या बारी 1.5 तास घेतले म्हणजे माका 4.5 तास बारी करू काय? त्यांना माहिती आहे होईल बुवा एकदा जर बसलो जाग्यावर तर तो कुठं टाळवणारो नाही. हो, तुम्ही फक्त साथ दिलास तर आम्ही काय 7 वाजवू त्याला, फक्त झरवणी चालू राहा होईल. आता आमच्यावर बरोबर कसा चव्हाण बुवानी काय आपल्या पद्धतीने केले नाही, काय थूक लावले नाही तर तुमचा समजला. पण मगाचपासून ना नुसता मरणावर गाणी म्हणतात ना, थंय माका जरा खट्टा करला. तिकीट नाही ना काढले नाही या मरणावर नुसते रडत दुसरा होते ते ना. ताप नाही, मी कसं ताप घेतोय? मी तसं काय 2 डोस घेतलंय ते का उगाच घेतलंय काय? अजिबात ताप घेऊतोय नाही, समोरच्या ताप हानीन मी, ताप घेऊतही नाही मी. 2 डोस घेऊन येतो काय ताप आणू काय पळवतलंय थंडी. पण आता काय माहिती आहे कोरोना, मगाशी बुवानी सांगितलंय ना काय माय कोरोना इलो. आता हळूहळू मध्ये आता गेल्या वर्षी कोरोना होतो, आता 9 महिन्याच्या अगोदर माय कोरोना इलो. आता पुढच्या वर्षी परत आमिर खान सुद्धा ये. हो, कारण बुवानी मगाशी काय सांगले आणि म्हणाक लागले कोरोनाच्या काळात म्हणाक लागलो काय जवळ झोपा नको असा सांगलेला असताना सुद्धा म्हणता लोकसंख्या वाढली कशी? जवळ झोपा नको म्हणून सांगलेला असताना सुद्धा लोकसंख्या कशी वाढली? नियंत्रितो काय खेळतो देवाचा देना, जेवढी मरतली तेवढी निर्माण होतली आणि तेव्हा आपल्याच हातात आता. हो, बाकी दुसऱ्यांच्या मनाच्या हातात का? म्हणून तर आपल्या हातातच. कसा माणूस खंबीर होय, बरोबर की नाही? कुंभार आणि कुंभारीन जर नीट असत तर काय मडकी अंक काय तोटो मग काय लॉकडाऊन असं देण्याचं काय असं बसतं लोक आहे मनात बारात पडले. कोरोनाच्या काळात ज्याचा लगीन झाला ना तो मनाक लोक फावलाच माझा. होय, म्हणजे घरातली मनाक नको काय लगीन झाल्यापासून गुलामान काम सुद्धा सोडल्या, काम सोडित त्याचा बारात पडले त्याचे मनाक लोक. बघा आता आणखी 14 दिवस 28 दिवस जरी वाढला लॉकडाऊन, अजून जरी ठेवल्याने माका खोलीत घालून तरी म्हणालो काय एक घ्यायचं नाही बेला शेख मनाक. हो, 2चे 4 4चे 8. आता विषय चांगले नाही म्हणून येईल लोक का, नाही तर मी काय तसं काय म्हणत नाही, बरोबर काय? असं हसणारो म्हणून पातळ हसणारो माणूस होय. बघा वाटत हसण्याचे सुद्धा प्रकार असतात, वेगवेगळे प्रकार असतात ते पुढे येतले सगळे. पण बुवानी सांगितल्याने खरोखर म्हणजे कोरोनाच्या काळात 14 दिवसच क्वारंटाईन का, 15 दिवस का नाही केल्याने? 15 दिवसाचा क्वारंटाईन का नाही केल्याने? नियतीचा खेळा परमेश्वर वरसून बघता उगाच नाही. 14 दिवसाचा क्वारंटाईन का केल्या? प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास भोगला. प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास भोगला. तुम्ही निदान 14 दिवस जरी रेडकाचा शांत वास घेतात काय ता भोगूया 14 दिवस. हो, बुवानी सांगले नाही काय म्हणाले तेव्हा त्या टायमाक म्हणाले जांभळावर करणे लावी. आमच्याकडे जांभळावर ना, आमच्याकडे आंब्यावर लावता. जांभूळ एवढा था बारक्या त्याच्यावर करणे कशी लागते आंबोर सो त्याच्यावर करणं लागतं. जांभळा बारके एवढे त्याच्यावर काय करणं लागा. आंबो कसं होय त्याच्यावर करणं होय तर उगाच काय. आम्ही तसे नाही जांभळा ना बिटक्यावर काय हे तिथे बिटका दिलास ना तर लोळतले फक्त आमका ना आम्ही हापूस आमका तसं आंबो मोठो लागतो. दिसलंय बारीक तरी काय आंब का कापून द्यावा कसं तुटान पडान बघा. पण बरोबर भजन चांगला केल्याने या त्याबद्दल मी काय म्हणणार नाही, बरोबर की नाही? भजन चांगला केल्याने या माणूस कोरोनाच्या काळात मरत होतो मरतो बरोबर की नाही? आपल्या हातात नाही, त्यात देवाच्या हातात नाही काय. या जगाचा बाप प्रभू रामचंद्र आणि त्यांचे वडील दशरथ राजा बायकोच्या
मांडीवर मेला. प्रभू रामचंद्राचा बाप बायकोच्या मांडीवरती मेला. आणि ज्या प्रभू रामचंद्राची बायको ज्याने पळवली तो चोर कोण? रावण. तो प्रभू रामचंद्राच्या चरणावरती हसत हसत प्राण सोडल्याने प्रारब्धाचा. बरोबर की नाही? पटला तर जोरदार टाळी वाजवा. आपल्या हातात काय नाही. मरण हईला कोणी सांगले दोन एटा गेले बसाले हय बसल्या जाग्यावर जर मराणीला आमका ना तर आम्ही लय पुण्यवान समजा. पण तसं आमका तसला कायच नाही. कोणी सांगितलं नाही कदम बुवांचा स्मारक झाला, पांचाळ बुवांचा होणार, सगळ्यांची स्मारक होणार, आपला होणार नाही. म्हणजे त्यांना माहिती होणारच नाही. मी 100% म्हणते माझा होकच व्हाया. माझा जर झाला तो लांबडो जर गुळगुळी दोंडो ठेवले नाही ना तर कोणतरी म्हणतो निळू मुलीचा आवाज काढी ना हे माझा स्मारक होय तशी माका गॅरंटी आहे. बुवांचा होय मी काय त्याची शाश्वती देऊ शकत नाही. पण झाला तर बरा होईल. कारण कोणतरी जातो म्हणे हो हो होत तो शेटांचो शेट होत. रस्त्यात जाताना म्हणे होत तो शेटांचो शेट कोण होत. नमस्कार करताना पुढे जातो होत तो शेटांचो शेट होत. काय मी काय करणार ते काय इलाज नाही. सुरुवाती कशा माका सांगले ना जोईल बुवानी पहिला बसल्या बसकने का सांगायचा शेटांचो शेट कोण होत तो शेटांचो शेट बाकी कोण शेटांचो मालक आमका त्याच्याकडे जाळता नाही. बरोबर की नाही? पण सावरून दिल्याने शेटांचो शेट म्हणलो कोण वर बसलो होतो आपला मनाचा होता त्यांना वरच्या ढकलल्याने. बरोबर की नाही? धन्यवाद. गजर बुवानी अतिशय सुंदर म्हणजे एका गजराच्या तालीत सुरुवात केल्याने जवळजवळ 50 ताली म्हटल्याने. मी तकडे पाठी बसलेलं आहे. कसं ब्लेंका फोन केले म्हटलं एक काम करा निदान माका हकरून तरी हाणून द्यावा म्हणजे मी तरी सकाळी पाणीला की उठवा मग मी जातोय दुपारी दिला 3 यामलो गेलं. 2.5 तास बारी केल्याने म्हणजे काय झाला काय. आता त्यांना हतरून घालून झोपाक झाला नाही तर घराकडे जाऊन त्यांनी येवतात सर मग जाऊन येवता हय सर. साग पग साग पद पग ग पद नि द पग पद नि द सा नि द पग पद पद सा नि द सा. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची आकाश भक्ताची आकाश भक्ताची आकाश. एकदा जोरदार टाळ्या आमच्या या वादकांसाठी. कारण कलाकार म्हटल्याच्या नंतर जबरदस्त श्रेष्ठ कलाकार नाही काय. 4-2 पुस्तकं वाचून अधिकारी कोणालाही बनता येत नाही काय. 4-2 पुस्तकं वाचून अधिकारी कोणालाही बनता येतं. पण कलाकार जन्माला येण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागतं. संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागतं. बरोबर की नाही? कलाकार म्हटल्याच्या नंतर रक्ताचा पाणी करून वाजवतो तो नाही काय. आणि आम्ही हे एक सूर चुकलो तरी चालत पण त्यांचा एक जरी चुकला तरी ताबडतोब कोणतरी म्हणत काहीतरी हो बोल खेळतो तरी वेगळं वाजवलं. बरोबर की नाही? धन्यवाद. या ठिकाणी सुप्रसिद्ध पखवाज वादक आमचे परममित्र उदयजी आयरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अतिशय
आज या ठिकाणी एक शिवतांडव तिसऱ्या जातीचं थोडा आवाज वाढवाय. पक्वादामध्ये म्हणा तबल्यामध्ये म्हणा तीन लय असतात. विलंबित मध्यम आणि द्रुत आणि द्रुत आणि मध्यमच्या मध्ये तिसरी जात म्हणून पण असते. त्याच्यामध्ये एक शिवतांडव सादर करण्याचा प्रयत्न करतोय. जय शिव शंकर घेड घेड दादरगड देखट दादरगड देखट घेन्नडान दगट दगडान दिन 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 महाकाळ जय रुद्रनाथ जय 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 गिरिजापती दिनक दिनक दिन धडन्न दिन 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 घेगट दगड दिन महादेव शिव भीम शंकर टिमिक टिमिक डम डमरुनाथ दगट दगदिन चंद्रगडता मृदंग बाजे झटक दान टिकट धट टिकट दागर त्रिशूलधर भालचंद्र गंगाधर शिव शंकर हर हर भजत छत्रपती ओम नमः शिवाय गिरगिर धाद गिर धाद गिर धाद गिर दादा दादा हर हर भजत छत्रपती ओम नमः शिवाय गिरगिर धाद गिर धाद गिर धाद गिर दादा दादा हर हर भजत छत्रपती ओम नमः शिवाय गिरगिर धाद गिर धाद गिर धाद गिर दादा दादा जय शिव शंकर गिरगिर दादर देखट घेन्नडान दगट दगडान दग दिन 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 महाकाळ जय रुद्रनाथ जय 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 गिरिजापती दिनक दिन धडन्न दिन 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 घेगट दगडनक दग दिन महादेव शिव भीम शंकर टिमिक डम डमरुनाथम दगट दगदिन चंद्रकता रंग बाजे दिनक दान दिगट जत्त दिगट दागर त्रिशूल भालचंद्र गंगाधर शिव शंकर हर हर भजत छत्र ओम नमः शिवाय गिरगिर धाद गिर धाद गिर धाद गिर दादा दादा हर हर भजत छत्रपती ओम नमः शिवाय गिरगिर धाद गिर धाद गिर धाद गिर दादा दादा हर हर भजत छत्रपती ओम नमः शिवाय गिरगिर धाद गिर धाद गिर धाद गिर दादा दादा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद माऊलीसाठी. जय जय शिव शंकरा हरिहरा जय जय शिव शंकरा हरिहरा जय जय शिव शंकरा जय जय शिव शंकरा हरिहरा
त्रिनेत्रधारी हे विश्वंभरा त्रिनेत्रधारी हे विश्वंभरा त्रिनेत्रधारी हे विश्वंभरा त्रिनेत्रधारी हे विश्वंभरा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी नवदुर्गा प्रासादिक महिला भजन मंडळ गुरुवर्य श्री प्रमोद धुरी त्यांची शिष्या सौ स्मिता घाडीगावकर यांच्याकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा परमेश्वराच्या चरणी व्यक्त करतो. अतिशय अतिशय सुंदर गोड आवाज आहे. मी या ठिकाणी आल्याच्या नंतर कार्यक्रम चालू होता त्यांचा. कैलासवासी भास्कर सोमा सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू बुवा कुमार भूषण सावंत मुक्काम पोस्ट सोनवडे दुर्गानगर पवारवाडी यांच्याकडून हे माझ्यासाठी 51 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो आणि कैलासवासी भास्कर सोमा सावंत यांच्या पुण्याने पवित्र आत्म्यास चिरश शांती लाभो अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र ज्यांनी अनेक डबलबाऱ्या या गोराईमध्ये आम्हाला देऊन, ज्यांनी पहिल्यांदा जर गोराईमध्ये डबलबारी जर कोणाची ठेवली असेल तर मी आणि समीर कदम बुवा, अतिशय चांगल्या प्रकारचं व्यासपीठ ज्यांनी आम्हाला मिळून दिलं ते आमचे 2 परममित्र सन्माननीय श्री भिवा जाधव आणि श्री अरुण भोगले यांच्याकडून हे माझ्यासाठी प्रत्येकी 100 असं 200 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय अरुण परब यांच्याकडून पक्वादवादक आमचे अजय साळुंके यांच्यासाठी हे लाख मोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुमित्रा धोंडू गुरव खुडीगाव यांच्या स्मरणार्थ जितेंद्र धुमाळ मालाड यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्याचप्रमाणे कैलासवासी चेतन तुकाराम नाईक श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी देवगड यांनी हे माझ्यासाठी हे बंद पाकिट बक्षिसाच्या रूपाने दिले. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र मार्गदर्शक सन्माननीय विजय महापणकर यांच्याकडून सुद्धा हे लाख मोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय पारंपरिक बारी वेगळे, 2020 बारी वेगळे नाही. काय पारंपरिक बारीमध्ये म्हटल्याच्या नंतर सगळा अगोदरच आपल्या गाठूचा लागतं आणि 2020 म्हटल्याच्या नंतर समोरच जागेवर प्रत्युत्तर करूचा, बरोबर की नाही.
म्हणजे उसनामान काय ठेवूचा नाही, अगदी जाग्यावरच्या जाग्यावर फिरूचा. तसा जायच्याक थंय, बरोबर की आहे बाबूराव खंय जायच्याक थंय. हा तसा शेटांचो शेट कोण ह्यो ताबडतोब आपण थंय उत्तर देऊ झाला असता नाही. ओ शेट तुम्ही नादच केलाय ते. अतिशय सुंदर गाणा. बोनी गजर म्हणजे काय त्यांनी चालू केल्याने खयच्या गाण्या म्हणजे आम्ही आपल्या ऐकतच राहतो. तिने पुढी बाजार मोकळे झाले. हा हा हो जुनाता सोना नाही चुकलाता सोना. माझं जुनं चुकलो आता त्यांची चूक दाखीत नाही मी. हिला काय तिने सांगायचो खयची गजर खयच्या पासून चालू केल्याने खय सपवलंय तो. म्हणजे शेटकडे चालू केल्याने आणि नोकराकडे बंद केल्याने. हा तसे मोठे गवई आहेत ते आजपासूनचे नाही, लहानपणापासूनच म्हणजे आजोबा बंदोबाच्या काळापासूनच ते मोठे संगीतकार. म्हणजे त्याच्या आजोबाकडे मोठो एक रेडिओ होतो मर्फी कंपनीचो. मोठो का असो म्हणजे लय मोठो असो म्हणजे. हॅलो ह्या लपडा गावाचा तोंडात घ्यावचा लागता. हॅलो आता कसो लांब रवलाच की म्हणजे विषय संपलो. म्हणून त्या कोरोनाच्या काळात जवळजवळ राहून लागलेली ती म्हणजे आम्ही आपल्या वाईट लांब राहला. कोणी सांगितलं काय मग काय झिलाचा सुद्धा उदाहरण दिल्याने त्याला भय बोलावून आता त्याची इज्जत काढल्यासारख्या झाला. आता परत येऊचो नाही माका वाटतं बदना. काय झालं हो काय म्हणा लांब सडक आहे हो काहीतरी काय बोलले. पण बुवांका सुद्धा पण चिडू नाही माका सुद्धा चिडू नाही. हा आणि माझं सुद्धा झील बदनात दिला तो मनात बापूच काय बोलता. पण बाबू ऐकलं हे विषय म्हणजे कसा घराकडे जाऊन सांगा नको नाही तर उगाच दिले जाऊन. कारण बायकांची सवय कशी असता घरातून नवरो बाहेर पडलो की जीपीआरएस चालू करतले म्हणजे खय जाता डबो घेऊन घराकडेच जाता की खय दुसरीकडे जाता खयच्या गल्लीत जाता. बरोबर की नाही. म्हणजे आता अशी पद्धत आहे बायकोन जर सांगले समजा अहो मोबाईल मध्ये जरा 100 रुपयाचा रिचार्ज मारा. नवरो काय सांगतो बघताय संध्याकाळी साहेबाकडे मागान दिल्यानंतर मारतलं. पण जाता जाता गल्लीतून वहिनी सांगा दे भाऊजी नो ह्या संपला बुजुर्गचा त्याच्यात वाईट काहीतरी टाका. ती सांगा जेवच्या अगोदर त्याच्यात रिचार्ज येतला. पण घराकडे सांगल्यानंतर नाही म्हणजे सगळ्यांचा तसं सांगत नाही मी. आपलं काय ठराविक माणसं असतात त्याच्यात ठराविक अपवाद आहे त्याच्यात नाही काय. बायका तुम्ही किती काय करा बायका म्हणजे नवरो एकदा बाहेर पडलो की तो खय जाता सगळी पाठलागार असतो रे त्यांच्या. हा इल्याच्या नंतर परत किशे रापणार परत मोबाईल बघणार काय कोणतो मिस कॉल दिलो काय कोणता काय ठराविक अशी म्हणजे सगळ्यांचाच काय मी सांगत नाही. म्हणजे काय काय असतं आता पोरी सुद्धा बघा बुवानी मगाशी सांगितले तुम्ही म्हणता सगळ्या करा म्हणजे खटाकला तर सांगते तुम्ही सगळा करा. मुलींका सांगा तुम्ही सगळा करा पण आवशी बापसाहेब सांगा करा. म्हणजे ह्या तुम्ही हसलाच नसतात पण ह्या मध्ये पॉज दिले ना त्याच्यामुळे समजला तुला हो काय सांगता. बरोबर की नाही. तुम्ही सगळा करा पण मला आवशी बापसाहेब सांगान करा. आता आवशी बापसाहेब सांगान करते का मगा सांगा आता म्हणजे एखादो दारू खाणारो असा तो सांगा बापसाच्या पुढ्यात बसलो तू काय केलं माझ्यासाठी काय केलंस तू काय केलं. आता बापसानं काय केलं तर सांगा हे सांगायची गोष्टी आहेत काय. बापसानं काय केलं तर ते का सांगायचा. तू माझ्यासाठी काय केलं अरे काय केलं म्हणजे ते जन्मात घातल्या ह्यात तू पुण्य समजला पुढे काय करून जातात तू ठरव. बरोबर की नाही. बुवानी मग सांगितलं नाही का राधापुरारी तकडे म्हणजे असली भाषा काय मुळा खात घाल म्हणजे बुवांची इज्जत काढल्याने ठेव जाऊ देवाचे 10 रुपये कोणी दिल्याने म्हणाले मुळा खात घाल. मुळा काय गावात जांभळा जो करणे लावणारो माणूस ते का मूळ गावात का जो जांभळा करणे लावता ते का मूळ गावात का. म्हणजे काय काय ठिकाणी भाषा असता म्हणजे अशी 7:45 तकडून पेटत रो बुवा पेटाव दुसरो ते बाजू ते तो असतो तो रेंजवर तो तकडे बसलो राहतो तो सांगतो बुवा पेटव आणि मग रेंज फुल झाली की बुवा पेट्रो म्हणजे पेटवतो काय तुझा कोणी दोष दिला काय पेटवतो काय काय
पेलो काय खदलो म्हणतो काय बुडव त्या दिवशी आम्ही आता गेलो ठरवतेच गेलो एक दोन सांगता तिकडं बुवा पाजलो शब्दच कधी ऐकले नाही बुवा पाजलो काय हो शब्द काय करायचं म्हणजे मी तर काय सांगले बाबा मी काय घोटिओ खाल्लेलो नाही त्यामुळे आपला विषय जमातो नाही तो दुसरा काय होता पण पाडलो या आपल्या जमाता नाही उगाच काय म्हणजे हे माईक लावलेला नाही काय ना मग आवाज लोकांपर्यंत पोचलो तर बरोबर कारण विषय कसो असता मोठ्यानं आवाज केलेले गाज गडगड केले तो भोकणारो कुत्रोच आवाज नाही तो जो मोठ्यानं आवाज केलेलो वासाक नाही पण दाबून जर चेपून जर सोडल्या समोर तो मेलोच करणार म्हणतात होय हा जाग्यावर अटॅक येतो अशी काय काय पद्धत आता होय त्याची बुवांकडे आता काय लहानपणापासूनच गायक त्याच्यामुळे त्यांची पेटी वाजवण्याची कला अगदी जबरदस्त कला ते कलेक नाव ठेवण्याची हे नाही तोडत नाही आजपासूनची कला सो मोठो मर्फी कंपनीचो रेडिओ आणि तो कालांतरात बंद पडलो बाबा ऐकलं बंद पडल्याच्या नंतर काय सांगितल्याने आजोबानी आता हिंद्या अरे हिंद्या तुझी नाही ओळख होता खऱ्या दैसर पासून ओळख होत तुझी हो कसं त्याने रिटर्न करून आणले गुलाबा आता नुसता काय संगीत म्हणजे कानात गुंजत राहणार संगीत ना काय पण ना मंदिर वाटता झाला ऐकलंय आता लागल्या बरोबर बुवानी काय केलं तो रेडिओ उचलल्याने काके मारल्याने हाणल्याने मुंबई खाल्ल्याने भरपूर जणांकडे रिपेअर करून बघल्याने पण प्लस वाला कोणाकडे रिपीट आहे डिसमिस नाही प्लस वाला असतात बघा पुढे पॉईंट बघा देखणो असतो असो तो पॉईंटने तो प्लस वाला कोण लागता का डिसमिस नाही रिपेअर होणारो नाही म्हणाले बाबा तू हो घेऊन जा बुवानी नेऊन परत आजोबाकडे दिले म्हणाले आजोबानो हो रिपेअर होणारो नाही ह्यो आता तुम्ही ठेवा मी खचून तरी दुसरी तुमका टेप रेकॉर्ड आणून देतोय मग आजोबांनी काय केलं अरे हे झाले पण रिपेअर होणार नाही काय तो गुलाम खोलो असं रिपेअर होणार नाही अरे हे त्याकना दादीची काढल्या रिपेअर होतं तो गुलाम माझं काय प्रयत्न कर ना प्रयत्न वाढून त्या कथा निघाली वेगळी चाले अरे ज्ञानेश्वरांनी गुलामा रेड्याच्या मुखाने येत होतं रेडू तिथेच होत नाही धरल्याने जमिनीवर वापरल्याने खाळ वापरले दोन भेकला केल्याने त्याची त्याच्याबरोबर काय त्याच्यातून एक पाजिओ हुंदीर बाहेर पडलो रेडू पाजिओ हुंदीर बाहेर पडल्या बरोबर आजोबा सांगतात अरे हिंद्या अरे गुन्हा डोक्यात पडतो सो वाटतं अरे काय उपयोग नाही तुझं एवढं वाजून तुका अरे गुन्हा माझे तू चालतं नको सर तू गायकच जमेल तो कसं जाणत होता बरं हेंका सुद्धा समजा गोयाचा यांनी काय केल्यानी म्हणा करले होय हो होय आजोबानू गायक मेलो तो मेलो आणि ह्या काय संजू आणि विनीत म्हणा तबले सुद्धा टाकून पळाले हे काय मगाची काय तरी त्यांना म्हटल्याने काय तो मी नाही म्हणणार तसं ऐकलं पण माणूस चांगला त्याबद्दल मी काय त्यांना म्हणणार नाही आमचे परममित्र आणि आमचे गुरुबंधू सन्माननीय संजय घाडीबुवा यांच्याकडून आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकार त्यांना लाख धन्यवाद देतो या ठिकाणी मगाशी बक्षीस दिलं होतं की बुवा आईचं गाणं म्हणा आम्हाला आईचं गाणं ऐकायचं आहे बुवानी मगाशी 1-2 ओळी म्हटल्याने हा काहीतरी म्हटल्याने तोंडात माना कशी तरी बुजल्याने म्हणजे 2.5 तास कसे तरी अकडे तकडे जी गाणी म्हणा टाइमपास केल्याने आता जाऊन खुशाल कधी झोपले असतले म्हणाले शिरा मग आणून ते एका निळू बोलेन काय तो वर टाकले सगळे हा पण ज्या मातेने आपल्याला जन्म दिला नाही ती माता आपल्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आहे नाही काय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई नाही तर काय नाही कारण आई वडिलांचं महत्व आपल्याला कधी समजतं ज्यावेळी आपली आई वडील आपल्यामधून निघून जातात तेव्हा आपल्याला आई वडिलांचं मोल समजतं नाही तर आपल्याला आई वडिलांचं मोल समजत नाही या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती कोण आहेत आपल्यापेक्षा पुढे गेलेलो बघून कोणाला आनंद होतो नाही कोणाक हे बघतो नाही कारण आपलं मराठी माणूसच असो पुढे गेलेलो बघून कोणाक आनंद होतो नाही बुवानी मगाशी सांगितल्याने काय मला लागलेलं मीटिंग लागणार कधी गणपती का कोणची आरत बंद करूया
यंदा चव्हाणांची बंद करूया की काय? हा हो चव्हाणांची तू का शेटावर शेट बसलो तो काय करूचा तो मोठो शेट हा तो होय तर करीत येऊन जिल्हा तगडे तगडे घेऊन जाता मग ते का भजना करू का आरती करू का आणि त्याचीच पहिली बंद करूया आणि त्याची बंद करू सांगणार होत मोरको असतो मोरको आणि म्हाळा उपासकारी पहिलो ह्यो हाळा मारतो पहिले वडे त्या दिवशी 52 वडे खाल्यान बंदा हे का म्हाळा कर 52 वडे खाल्यान कारण त्याच्या तोंडात खावण ना हो त्यामुळे 52 वडे खायला लागते पण ज्या मातेने आपल्याला जन्म दिला ते आई वडील श्रेष्ठ आहेत आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही या जगामध्ये दोनच व्यक्ती श्रेष्ठ आहेत ते म्हणजे आपले आई आणि वडील आपली आई मुलाला काठीवरती घेते नाही काय चालत असेल तर जर काय प्रोग्राम चालू असेल तर आई आपल्याला काकेवरती घेते का तर मी जे जग पाहिलं ना ते माझ्या मुलाने बघू दे ही आईची इच्छा असते बाप काय करणार आईने कडेवरती घेतलं ना मग बाप काय करणार खांद्यावर घेणार आणि मुलग्या नाचवणार काय मी जे पाहिलं ना ते माझ्या मुलाने बघू दे म्हणून आपल्यापेक्षा पुढे गेलेला ज्यांना बघून आनंद होतो ते आपली आई त्याच्याशिवाय दुसरा कोणच नाही हो नाही काय भाऊ कुणाचे बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे आपला काय नाही माझा माझा यमाचा खाजा किती तुम्ही चैनी घाला किती अंगठे घाला अशी बोटा करा काही एक उपयोगच नाही स्मशानात नेल्याच्या नंतर स्मशानात नेताना कपाळात 1 रुपयाचा नाणा लावणार काय आता काय नाही जातोय वडे खाल्लंय मी पण आता काय तसोच मग स्मशानात नेणार स्मशानात गेल्याच्या नंतर एका सरणावर ठेवणार बरोबर काय सोन्याचं दात जरी बसवलेलं असलं तरी दुसऱ्या दिवशी सारी बर्तन सुद्धा शोधणारे माणूस आहे जगात गावलं तर गावलं चाय पाण्याचा बागा अशी सुद्धा म्हणणारे लोक पण दुसऱ्याला आपण कदापि कमी लेखू नका कधी हसू नका नाही काय या जगामध्ये पैसा पैसा आपण श्रेष्ठ म्हणतो काय नाही आपण सोन्यासारखी जी माणसं कमवलेली असतात ती आपल्यासाठी लाख मोलाची असतात नाही काय आपण पैसो अडको साठवून ठेवतात सगळ्या जागेवर राहणार पण आपण जर कीर्ती केली असेल कीर्ती तर कौस्तुभ राणेंसारखी कीर्ती अजरामर आणि मागे राहतात नाही काय पोरी आता पोरांच्या पाठसून धावतात पोरी पोरांच्या पाठसून धावतात कशात धावतात त्याच्या खिशात पैसे वये नाही काय म्हणून सांगताय रे क्यों मरते हो यारो सनम के लिए क्यों मरते हो यारो सनम के लिए ना देगी दुपट्टा कफन के लिए मरना है तो मरो वतन के लिए मिलेगा तिरंगा कफन के लिए मिलेगा तिरंगा कफन के लिए भारत मातेची शान जर आपल्याला आनंदाने जर पांघरायचं असेल ना तर सीमेवर जाऊन लढा आता 26 जानेवारी बघा जो नाही कुठला कार्य करणार तो झेंडो फडकू वाचतो लोक बरोबर की नाही आज या मंडळाला मी लाख लाख सलाम करतो का तर ज्या भारत मातेच्या या लाडक्या शूरवीराने सीमेवरती आपले प्राण दिले आणि आपल्याला सुरक्षित केलं नाही काय त्यांच्या आई वडिलांचा सत्कार या मंडळाने केला एकदा लाख टाळ्या वाजवा माझ्या हातून झेंडा उंदर होता काय कशाक म्हणून तुझा काय काम आता तुझा काय काम नाही काय आपण मेल्याच्या नंतर मंत्री जातले त्याच्या घराकडे शहीद झाल्याच्या नंतर काय लय भारी मान सीमेवर काय तिने काम केलं 4-2 लकांना मारतो येतो घरात पण तुझ्या जिल्ह्यात पाठव बघा तुम्ही विचार करून बघा कुठल्या मंत्र्याचा मुलगा सीमेवरती लढतोय मला सांगा कुठल्या नाही कोण लढतोय फक्त या भारत मातेच्या रक्षणासाठी फक्त आपला गरीब या ठिकाणी लढत असतो नाही काय म्हणून ज्यावेळी आपण अन्नाचा घास जेव्हा पहिला मुखामध्ये घालतो तेव्हा त्या शेतकऱ्याचे आभार मानायला कोणी विसरू नका ज्यावेळी आपण अन्नाचा पहिला घास मुखामध्ये घालतो त्यावेळी त्या शेतकऱ्याचे आभार मानायला कोणी विसरू नका ज्यावेळी आपण अंथरुणावरती सुखाने झोप घेतो त्यावेळी त्या शूरवीर जवानांचे आभार मानायला कोणी विसरू नका आणि ज्यावेळी आपण अंथरुणावरून उठतो सकाळी तेव्हा आपल्या जन्मदात्या आई वडिलांचे आभार मानायला कोणी विसरू नका आपल्या आई वडिलांचे आभार मानायला कोणी विसरू नका हे तिघ्या म्हणूनच आपण या ठिकाणी शाबूत आहोत नाही ते जर नसतील तर आपण आपलं काही एक उपयोग नाही त्या आईसाठी एक गाणं गाण्याचा प्रयत्न करतोय का आई माझी
आई माझी तबल्याचा बेस कमी करा, जास्त झाला वाटतं. वाढवा वाढवा. अरे बाबा, त्याचा स्पेशल नाव आता. या ठिकाणी आमचे परममित्र प्रत्येक ठिकाणी भजन असला की ज्याची उपस्थिती असतेच असते तो म्हणजे आमचा भजन प्रेमी सन्माननीय नंदू. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, कुठले पण भजन असू दे. बुवाने मगाशी त्याला सांगितलं नाही की अँटिनो होतो नाही काय, पण भजन प्रेमी कसा असावा, कशाची अपेक्षा नाही हो, कशाची अपेक्षा नाही. अनुवाने पायाने तर चलत सुद्धा जातो तो. सांताक्रूजला बारी असताना चलत जातो. पण सांताक्रूज असून त्याला समजा खया बारी खया भांडुपला कोणची गोटनकर बुवा आणि आमचे किरण शिद्रू बुवा थैसून चलत तो तकडे जाय अर्धा टाकून पण जातो, थंय उपस्थिती लावतो. पण अतिशय मनमिळाव माणूस. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्याच्यासाठी करा. गरीब माणूस आहे. आईचं गाणं म्हटलं नाही काय, आईने जेवढे आपल्यावरती उपकार केले आहेत तेवढे उपकार आपल्या बापाने सुद्धा केले आहेत नाही का आपल्यावरती. आई आणि वडील हे आपल्यासाठी किती थोर आहे. आपले आई आणि आपले वडील किती थोर आहेत. या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय संजय करलकर आणि विनायक पारसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे त्यांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे कवठी गावावरून जेवढे आमचे भजनप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि या लाख मोलाच्या बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आईला जेवढं महत्व आहे, आई ही जर त्या मंदिराचा कळस असेल, आई आपली जर त्या मंदिराचा कळस असेल तर आपल्या त्या मंदिराचा पाया कोण आहे, तर तो आपला बाप आहे. तोपर्यंत आपला बाप खंबीर आहे तोपर्यंत कोणी सुद्धा आपल्या धमकावण्याचा जर प्रयत्न केला तरी तेवढं तो सफल होतो नाही. कारण घराचा पाया मजबूत आहे तोपर्यंत कोणी एक डासुळा देऊचं नाही. म्हणून त्या बापासाठी सुद्धा दोन ओळी म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत का. बाप स्वाभिमानी बाणा त्याचा कण कर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या नामाच्या ते माना हिऱ्या मोत्याचा रुबाब, हिऱ्या मोत्याचा रुबाब, हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, घर झोपते खुशाल, घर झोपते खुशाल. मुला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे सारे घेतो आपल्या माती, सारे घेतो आपल्या माती, सारे घेतो आपल्या माती. बाप साठवतो अश्रुपाठ पाहे त्या क्षणाची, बाप साठवतो अश्रुपाठ पाहे त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेख जाताना सासरी, लेख जाताना सासरी, लेख जाताना सासरी. ज्याने जपले मुलांना तळ हाती पाकळ्यात, ज्याने जपले
धन्यवाद धन्यवाद. आई वडिलांसाठी टाळ्या वाजवा हे सांगण्याची गरज पडणार नाही. नाही, अतिशय आणि अतिशय सुंदर. धन्यवाद. सन्माननीय विनायक गवळी यांच्याकडून या वडिलांच्या गाण्यासाठी 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्याचप्रमाणे विनायक नाईक मोरेगाव नालासोपारा यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे गौरांश प्रशांत चव्हाण यांच्याकडून हे सुद्धा लाख मोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय होय होय. नंदून 100 रुपये दिल्यानंतर म्हाताऱ्याचा आवाज काढू. मगाशी काढलं रेडिओ तर तो म्हाताऱ्याचा होतो. हा नंदू म्हाताऱ्याचा होतो. म्हाताऱ्याचा हळूहळू येतो लो, कारण ताबडतोब पाठोपाठचं झटके येईल तर माणूस रवाच होणार. हळूहळू म्हणजे डॉक्टराकडे जाऊन येऊ काय परत त्या का. म्हणून या भजन सभापर्यंत हे झटके येतच राहतले, कारण 3 झटक्यात ह्यो जावतो नाही. तिला लक्षात नाही का. या ठिकाणी कुलस्वामी प्रासादिक भजन मंडळ खुडी देवगड, कुलस्वामी प्रासादिक भजन मंडळ खुडी देवगड यांच्याकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मधनी रे विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय वामन गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. वामन गावडेची एक ख्याती आहे. काय तुम्ही ते का फक्त भजन हा म्हणून सांगा. वामन अमुक ठिकाणी भजन घेतलं ना रे, माणसांची जरा जुळवाजुळव. 5 भजना जरी मुंबईत असली, एक मालाडला, एक बोरिवलीत, एक नाला सोपाऱ्यात, एक चिंचपोकळे जरी असला तरी 5 मंडळांका सुद्धा तो मंडळीत जमा करून देणार. एकदा जोरदार कधी येत ना. हा वामनचा नंबर तुम्ही घेऊन ठेवा, मी देते तुमका. अगदी गुंडू सावंत बुवा जरी गाव सुनीले तरी वामनला फोन करणार. अरे वामन अमुक 4 कोपला बारी 2 तरी पोर गेली 2 काय 4 देतय मी सामान. फक्त काय तो काय जो कोंबड्या बिंबड्या तो लागबा खातो भागवलो की मोकळा. मधनी रे जो सत्याविना शब्द न बोले, जो सत्याविना शब्द न बोले, सहजही कोणाशी, सहजही कोणाशी मित्रा कर मैत्री, मित्रा कर मैत्री, मित्रा कर मैत्री. जो सत्याविना शब्द न बोले, जो सत्याविना शब्द न बोले, सहजही कोणाशी, सहजही कोणाशी मित्रा कर मैत्री. मित्र कसा असायला पाहिजे नाही का. मित्र कसा असायला पाहिजे, परिस्थिती पाहून त्याच्याकडे जाणार नाही, तर त्या परिस्थितीला धावून असणारा मित्र पाहिजे आपल्याला नाही का. म्हणून मैत्री कशी असावी, हात आणि डोळ्यासारखी असायला पाहिजे. हाताला लागलं तर डोळ्यातून पाणी येणार, आणि डोळ्याला लागलं तर ते पाणी पुसण्यासाठी सुद्धा हातच आपले जवळ असतात नाही काय. म्हणून मैत्री कशी करावी, सगळ्यांशी मैत्री करावी आपण, पण परिस्थिती बघून. धन्यवाद.
रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. युवा मालवणी मित्रमंडळ तानाजी नगर लोकांसाठी लोकांपर्यंत. युवा मालवणी मित्रमंडळ तानाजी नगर लोकांसाठी लोकांपर्यंत याच गुण हे माझ्यासाठी 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे हनुमान प्रासादिक भजन मंडळ मालाड आमचे गुरुबंधू सन्माननीय राजू धुमाळ यांच्याकडून सुद्धा हे लाख मोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. राजू धुमाळ म्हटल्याच्या नंतर एक अशी व्यक्ती आहे, कोरस म्हटल्याच्या नंतर गुलाम इलो तो पण तो मनाकडे मी भारतून ऐकतोय कसा काय करत असता बघतोय. अतिशय कोरस म्हटल्याच्या नंतर जबरदस्त म्हणजे एक जरी असलो तरी 10 माणसांचा कोरस करण्याची ताकद आमच्या राजू धुमाळच्या मध्ये आहे. प्रत्येकाचे नंबर घेऊन दिले तर परत मागा काय, कारण बरोबर मित्र असायला पाहिजे. मित्र परिवार हा प्रत्येकाचा असलाच पाहिजे, कारण मित्रांशिवाय दुनिया अधुरी आहे. जोपर्यंत आपण आपली सुख दुःख कोणाला सांगत असतो, आपण आपली सुख दुःख फक्त आणि फक्त मित्रांना सांगत असतो. आई वडिलांना जेवढी सांगत असतो तेवढी आपण मित्रांना सांगत असतो, नाही काय. बुवाने मगाशी सांगितलं की काय पोरिंगा तुमका करू जमला नाही तर विषय रवलो. पण खरोखरच आज या ठिकाणी आम्हाला बारी दिल्यात, कारण ही चवट्यावरची बारी नाही. आपण काय बोलावं काय प्रत्येक भजनी बुवानी जाणलं पाहिजे. म्हणून बुवानी मगाशी सांगितले नाही की जेवढा चांगला त्या टाकण्याचा प्रयत्न करा, वाईट हा त्या टाकू नको. कारण बोलण्याच्या ओघात काय विषय होऊन जातं, तेवढा कट करा आणि टाका. हा आमचे हे ऋषिकेश मेस्त्री अतिशय जोरदार चॅनल चाललेलो हा, अतिशय जोरदार म्हणजे टेन्शनच घ्यायचा नाही. चालणार तुमचा झाला का वया मध्यंतरी असं वादा उठलो, अरे काय काय बुवा म्हणजे बारी करून गेल्याच्या नंतर सुरुवातीकच आमच्यावर घसाडतं. म्हणजे बारी तिची माझी नसता, पण तो तकडे जाऊन नव्हतो काय हे जोईल निळू फुल्यांचे आवाज काढतात, हे रामदास कदमांचे आवाज काढतात, ह्याला काय भजन म्हणायचं का? म्हणजे यांना भजन कळलेलंच नाही आहे. म्हणजे तुकाच कळला की काय आमका खेका बोलावत गोटी खेळा आमका खेका बोलावतात मग म्हणजे त्याला भजन कळलंच नाही. अरे बाबा हो तुका कळला, आता वर्षात तुका एक बारी गावली आणि ती कर नी झोप ना. हा नाही पण तो मुळार उठ ना, कारण त्याला पाठी मोडू कसो गावात समोरच्या ह्याच्या पाटला करतो असता त्याला स्वतः काय करू जमणार नाही. आता निळू फुलांचा आवाज काढला म्हणून काय गाडी घातली कोणाकडे म्हणजे गेले ना जेव्हा निळू फुले म्हटलं काय मागा काही वरून येत आहे गेलं काय करू नाहीलाच होता माझो. जेव्हा गेले ना सांगत नको असं वाटतं.
जेव्हा गेले ना असं भाऊ गेलोय मी हॉस्पिटलला जब तक सांसें चलोगी म्हणजे चालू होता जब तक सांसें चलेगी मतलब जब तक सांसें चलेगी तब तक नारियल पाणी डालता रहूंगा असं म्हणते. आणि माऊली नसो थरथर तो हात माझा हातात धरल्याने हात हा थरथर तो हात मग अशी बुवानी सांगितल्याने म्हणाले बोटावर नाही तो किरंगाळे उचललेल्याने बरोबर तुला मा ऐकलं बोटावर नाही तो किरंगाळे उचललेल्याने बोटा सगळी असतात पण त्याका वेगवेगळा नाव नाही. आपण म्हणता 5 बोटा पण ह्याका अंगठो म्हणतात ह्याका बोट म्हणतात ह्याका किरंगाळी म्हणतात म्हणजे असा विषय असता काय नाही काय तर गेलंय माऊली नसतो थरथर तो हात माझ्या हातात धरले आणि नसो काळजावर ठेवले आणि मनाक लागले आता चाललो रे तेव्हा तुला आवाज गंभीर बघा तेव्हा तुला आवाज गंभीर आता निघालो तुझा आत्मा बाहेर आणि माझा तुझ्यात म्हटल्याने मी घात झालो माऊली सोडून गेली आणि तो जो आत्मा माझ्यात शिरलो तो असो कधीतरी बाहेर येतात. त्यांचे मित्र सुद्धा असे तसे 745 वाले त्यांनी काय कलाकार म्हटल्यानंतर निळू फुले श्रेष्ठ आहे नाही का त्यांचा हात धरणारा कोण नाही पण फुले मध्ये सुद्धा फरक आहे नाही काय. निळू फुले बाई वाड्यावर या बरोबर की नाही. सावित्रीबाई फुले जिने लोकांनी रस्त्यावरून चालताना शेण मारलं दगड मारले शिव्या घातल्या तरी सुद्धा स्त्री शिक्षणाचं महत्व जगाला पटवून दिले की सावित्रीबाई फुले आज सगळ्यांसाठी श्रेष्ठ आहे. बरोबर की नाही. निळू फुलेंका कोणी बघल्या की त्यांना गाडी घातल्याशिवाय कोण रवलोच नाही. टीव्ही चालू झाली की पण निळू फुले एकदा कोचवरती असे बसले होते आणि कोचवरती बसल्यानंतर आपल्या मित्रांना सांगतायत सेट करूचा लागता प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. प्रामाणिकपणे प्रत्येकानं स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे. प्रत्येकानं स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे. दुसऱ्याच्या तोंडाकडे बघून वास घेत बसण्यापेक्षा प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. स्वतःच्या पैशाने प्यायला शिकलं पाहिजे. आता पाणी प्यायचं का मूठ प्यायचं तुमचं तुम्ही ठरवा. तुझ्या मायला निळू फुलेंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय आणि जबरदस्त कलाकार आहे काय. या मातीमध्ये या कोकणच्या लाल मातीमध्ये अनेक प्रकारचे हिरे लपलेले आहेत आणि या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या आमच्यासारख्या भजन रसिकांनी केलेलं आहे नाही काय. आज मी घरात बसला असतंय नाही काय. माका स्वतःवर विश्वास नाही होतो की मी डबल बारी करीन की नाही पण तुमच्या भजन रसिकांच्या आशीर्वादाने माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने माझ्या गुरूंच्या पुण्याने आज मी तुमच्या या समोर खुर्चीवरती बसलोय. तुमचे लाख आभार. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू देत. ठीक आहे. आशीर्वादाशिवाय कुठली गोष्ट साध्य होत नाही. त्या मित्रांनी सुद्धा आपल्याला वाढवलं. त्या मित्रासाठी एक गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतोय का. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा.
बरोबर आहे की नाही? मित्र आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तो मित्र. नाहीतर काय शेटांचा शेट. ओ शेट, तुम्ही घावाचा घातलाय ते बोटावर म्हणजे काय? समोर तो समजान जाता म्हणजे काय हा? माणूस चांगलो हा त्याबद्दल काय बुवानी मग अशी कोणी सांग कोणता तरी वाघांचा पण काय सांगितलं. आमका त्या वाघांचा काही एक देणा घेणार नाही. आमका वाघांचा काय करूचा, आपल्या घय काय करूचा. कोण दारू खाऊन भजन करता त्याका लक्ष लाभ होऊ दे. आपल्या घय काय करूचा जेनी त्यांनी समजा काय आपण कुठे भजन करतो कुठल्या पातळीवर करतो तर प्रत्येकान समजाचा. त्याका सांगान एवढं मोठं घोडं झालो त्याका काय आता चमच्यान दूध करूचा सांगान उपयोगाचो नाही त्याका. तो करूचा तोच करतलो नाही काय. पण माका सांगा 7:45 झालो वाईट नाही. 7:45 झालो घेणारो वाईट हा काय. 2:30 वाजता जाऊ दे 3 वाजता जाऊ दे तो किती दारू पिऊ दे या गल्लीतून जरी गेलो दुसऱ्या तो दरवाजा कधीच ठोकावतो नाही. बरोबर आपला दरवाजा ठोकावतो. हो मग कसे कंटाळली आहेत बायका त्यांका. कंटाळली आहेत बायका. पण नवरो किती सुद्धा दारू पिऊन येणारो असो दे नवरो येडो असो दे पण बायका कधी त्यांका वाईट मारायचे नाही. किती वाजता येऊ दे अन घालणार त्याका. त्या दिवशी असो एक 7:45 झालो 2:30 वाजता घराकडे गेलो. 2:30 वाजता घराकडे गेलो. गेल्याच्या नंतर घराकडे गेल्याच्या नंतर दरवाजा ठोकावल्या. गुंडगे दरवाजा कोणलो समजून नाही. दरवाजा केसे लावलो मी येतलो समजलं नाही तू येतलो मी तू नरोई नको तू नरो दरवाजा खोल खोल वाले दरवाजा खोल. तुका खोलू सांगितलं तर तू दरवाजा खोल. बुतुरसून पावली म्हणताय बघा. ते 2:30 वाजता येईल मी दरवाजा बिलकुल खोलणार नाही. दरवाजा खोलणार नाही म्हटल्यानंतर नाही हो बाहेरसून म्हणता दरवाजा खोललंच नाही तर बघा देवासोबत बावडे जीव दे ना बावडे जीव दे बावडी पण रिकामी खोलकीच्या उघडलंच ना बावडे जीव चाललंय. बुद्रुक सांगता तुम्ही बावडेच जीव द्यावा नाही तर नदीवर जाऊन जीव द्यावा. माका त्याच्याशी लेना देना काय नाही. ह्या माणसानं काय केलं डोक्यात आलवल्या. बावडेच्या काटावर एवढं मोठं धोंड उचलल्याने बावडे बावडे टाकला म्हणा बाहेर गेली माऊली म्हणा काय केलं माहिती दरवाजा जसो खोललो बघल्यानी दरवाजाच्या पावड्याच्या पाठीला पण रोवलो. जसो दरवाजा खोलल्यान बायकोन तसो यो भुतू जाऊन रोवलो. भुतू गेल्याबरोबर माऊली म्हणता हो काय उगीत एवढ्या 2:30 वाजता काय चेष्टा करण्याचा योग आहे. पोरगी झोपली दरवाजा खोला जेव वाटतंय. दरवाजा खोलतले ना तुका सांगले ना दरवाजा खोलतले बघ दरवाजा नाही खोललं तर घोडग्यातून तो शेत का बोलावलंय शेताचं शेत का बोलावलंय आबा सोईल वाम बोलावलंय आणि वामन गाडू सुद्धा बोलावलंय ते का बोलावलंय मला घेऊन म्हणालो बोललो नाही तर शेता बोललो. सगळ्यांच्या पुढ्यात मी विचारलंय ही बाई रात्री 2:30 वाजता घराच्या बाहेर करी होती काय. जे स्वराचे उलटे बाबू ऐकायचो नाही ऐकान घेऊचो पण नाही किती काय झालं तरी मला ते दरवाजा खोलल्यात. पण ही परिस्थिती अशी आहे नाही काय. मग अशी अतिशय आणि अतिशय सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी चाललाय. मी कौस्तुभ राणे यांच्यावरती एक चरण लिहिला त्या चरण मांडण्याचा प्रयत्न करतो. जर आवडला तर त्या शूरवीर शहीद जवानांना टाळ्या वाजून मानवंदना द्या. सोडूनी गेलास कौस्तुभ आम्हा दूर दूर हो. सोडूनी गेलास कौस्तुभ आम्हा दूर दूर हो. सोडूनी गेलास कौस्तुभ आम्हा दूर दूर हो.
सोडून गेलास दूर, सोडून गेलास कौस्तुभ आम्हा दूर दूर हो. आठवण येते तुझी आम्हाली घरात हो. आठवण येते तुझी आम्हाली घरात हो. आठवण येते तुझी आम्हाली घरात हो. सीमेवर लढता लढता प्राणपणा लावले. सीमेवर लढता लढता प्राणपणा लावले. सीमेवर लढता लढता सीमेवर लढता लढता सीमेवर लढता लढता प्राणपणा लाविले. सीमेवर लढता लढता प्राणपणा लाविले. सीमेवर लढता लढता प्राणपणा लाविले. देशासाठी नाव तुमचे अमरात गाजले. देशासाठी नाव तुमचे अमरात गाजले. त्रिवार वंदन करीतो जोईल. त्रिवार वंदन करीतो जोईल. त्रिवार वंदन करीतो जोईल. जोडूनी दोन्ही कर आठवण येते तुमची आम्हाली घरात हो. सोडून गेलास कौस्तुभ आम्हा दूर दूर हो. सोडून गेलास कौस्तुभ आम्हा दूर दूर हो. आठवण येते तुमची आम्हाली धन्यवाद कौस्तुभ, तुला मानाची मानवंदना. खरोखरच असे पुत्र या भारत मातेसाठी शूरवीर व्हावेत. गजराक सुरुवात करूया, नाही तर काय सकाळी 7 वाजेपर्यंत मी हे बोलत राहा आणि माझा काय भरोसा नाही. नाही तर चव्हाण बुवा म्हणते माका सांगल्याने ह्यानी 2 तास रगडल्यान म्हणून. अरे 2 तास रगडल्यान म्हणजे तुम्ही तेवढा केलास म्हणून माका तेवढा करूचाच लागताला. आता ह्याच्या पुढची बारी आणखी काय होत नाही हा. तर माका आता ह्यो शेवटचो चान्स आहे. ह्याच्यानंतर पाणी भरून केली लोकांनी केली. उद्या रविवारा म्हणून थांबतले. पण होईल थोडीच दोन उत्तर काय देता ह्या बघूसाठी 7 वाजेपर्यंत सुद्धा माणसं जाऊची नाही हा. कदम बुवा, पाटील बुवा, पांचाळ बुवा आपल्यामधून निघून गेले. पण या हरिभजनाची कास त्यांनी कधी सोडली नाही. आणि पाटील बुवा, पांचाळ बुवा आपल्यामधून निघून गेले तरी जोपर्यंत या
भजनाचा टाळ जोपर्यंत वाजतोय तोपर्यंत कदमबुवा पाटील बुवा प्रत्येकाच्या स्मरणात राहणार म्हणजे राहणार. कदमबुवा म्हटल्याच्या नंतर हास्याचा धबधबा नाही काय, ज्याने या भजन क्षेत्रामध्ये ज्याने कोकण कलाभूषण हा किताब पटकावला अशी मूर्ती म्हटल्याच्या नंतर आमच्या आरेगावची शान, देवगड तालुक्याची शान, कैलासवासी चंद्रकांत कदमबुवा नाही काय. तापलेल्या तव्यावर जर पाण्याचा थेंब पडला तर तो आपल्याला दिसत नाही. तापलेल्या तव्यावर जर पाण्याचा थेंब पडला तर तो आपल्याला दिसत नाही. तोच थेंब कमळाच्या पाकळ्यावरती जर पडला तर तो शोभून दिसतो. तोच थेंब समुद्रामध्ये शिंपीमध्ये पडला तर त्याचा मोती तयार होतो. असाच एक थेंब चंद्रकांत कदमबुवांच्या रूपाने या देवगड तालुक्यातील आरेगावामध्ये पडला आणि या भजन क्षेत्राचा इतिहास घडला. या भजन क्षेत्राचा इतिहास घडला. कदमबुवांची आठवण काढल्याशिवाय भजन पूर्णच होऊ शकत नाही. तशी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढल्याशिवाय भजन पूर्ण होऊ शकत नाही नाही काय. छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष आपल्यामध्ये जगले, पण या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी एवढं करून ठेवलंय की ते 500 पिढ्यांना सुद्धा जगणार नाही आणि 500 पिढ्यांना सुद्धा खाऊन पुरून राहील एवढं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव भजनामध्ये घ्यायला पाहिजे नाही काय. कल्याणच्या सुभेदाराची सून खाना नारळाने ओटी भरून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत पाठवलीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखाने उद्गार काय निघाले, अशी जमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. असा म्हणणारा राजा आज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आहे का हो? असा जन्माला यायला पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला यायला पाहिजे असं आम्ही बोंबाटाव. पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी जर प्रत्येक घराघरामध्ये जिजामाता जर जन्मली तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येते. त्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मा घेऊचे नाही, बरोबर येतील काय नाही येऊचे. जिजाबाई जर आपण त्या उदरातून जर मारून टाकली तर छत्रपती आपण आई म्हणणार कोणा? आता जो तो म्हणता माका झील होयो, प्रत्येक जण म्हणता माका झील होयो. आता माका 2 झील, आता माका चिडू नाही. आता त्यांनी काय करू जा प्रत्येकानं आता जगा चिडून नाही की ना जगा झील त्यांनी काय करायचा मामाच्या कांद्यावर हात टाकून राहायला, बरोबर की नाही. एक तर आता एखाद्याची कोणाची लग्न होत नाही आणि झाली तरी ती टिकत नाही होय. त्याका कशा आता म्हणजे होत नाही म्हटलं एवढं वामनचं नाव घेतलं म्हणजे त्याचं झालं ना परत काही बघता काय आता तर तसं सांगा म्हणजे परत आणि माका सांगा बरा कोणा नाही जर कोणाचं जुळत असत तर वामनचा नंबर घ्यावा आणि त्याका द्यावा. काय आता 45 48 वर्ष वयाचे पोरगी मिळत नाही. म्हणजे जेव्हा लग्ना बिग्ना कसे जातात ना तेव्हा शपथ म्हणजे ते मनार कठोर होऊन तांदूळ टाकतले शुभ मंगल कधी रे देवा माझा होत ना रे बाबा या भगवत या माझ्या ना काय मी कसो तरी थांबान पण मुक्या जनावरांना काय करतो मी कसो तरी थांबान. मग त्यांनी काय करू का मामाच्या कांद्याला हात टाकून द्यावा बघा देवा शपथ काय जणांची 45-48 वर्षात लग्न झाली आहेत ना प्रेम विवाह ज्यांनी केल्या देवा शपथ कडी लावून घरात भांडी घासतात कडी लावून आणि भांड्यांचा आवाज जोरात येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज जोरात करणार. काय जणांचे डिस्प्ले गेले चित्र दिसत नाही तरी सुद्धा त्याचा काय लगीन होत नाही. काय जणांचं सॉफ्टवेअर मारून सुद्धा डिस्प्ले दिसत नाही. म्हणजे बघा ऋषी येतो बाबा काय तो विचार करा. आपण तसं काय म्हणणार नाही पण ज्यांनी तसं आपला टायमात झालं ना बरा. पाळेकर काय सांगता पाळेकर काय जपून चाळेकर तुला काय मला सांगायचं नाही या ठिकाणी तुला काही ठिकाणी मला बोलायचं तुला काही या ठिकाणी नाही मला बोलायचंय कारण या भरलेल्या मानवामध्ये तुझा पोल मला नाही बोलायचंय. काय मी बोलतोय बरोबर आहे. या ठिकाणी कार्यक्रम अतिशय रंगतदार ठिकाणी काय चाललंय चालू ठेवला कार्यक्रम पारंपरिक बाबू हसतोय पात या ठिकाणी बाबू हसतोय पात मला काय ते सुचत नाहीये. या ठिकाणी बारी ठेवली आहे पारंपरिक एक आहे झाड आणि एक आहे बारी आठवले मी बोललो मला असं काही बोलायचं नाही काय ते मला बोलतोय मग उद्या युट्यूब चॅनलवर टाकणार या ठिकाणी मिमिक्री करतो
या करतो या ठिकाणी करतो मिमिक्री, या करतो मिमिक्री. जाऊ द्या याच्याकडे काय मला काय आठवत नाही. खरोखर भाषण त्यांचं ऐकायचं नाही काय अतिशय सुंदर. मेरे प्यारे देशवासियों, कितको झटको आहे मागा सांगा. मेरे प्यारे देशवासियों, यो कहतो वरचो पंचमा. मेरे प्यारे देशवासियों, आधी मेरे प्यारे देशवासियों, इस देश में, इस राज्य में कोरोना ने हाहाकार मचा हुआ दिया. मेरे भाइयों और बहनों, इसको भगाना है तो बार बार सैनिटाइजर लगा के हाथ धो लो. हाथ बार बार धो लो, इसका मतलब ये नहीं कि हाथ का चमड़ी निकल जाए. फिर उसमें क्या हो सकता है, उसमें अंगूठा लगाने का तकलीफ हो सकता है. उसका जो ऊपर का चमड़ी निकल जाए तो उंगली नहीं लग सकती. मेरे प्यारे दोस्तों, इसे ध्यान में रखो. और किधर भी घूमने के लिए जा रहे हो, अपने मुंह पे मास्क लगाओ. और रात को सोते समय जिनकी इस लॉकडाउन में नई नई शादी हुई है, मेरे भाइयों ध्यान देकर सुनो. जिसकी नई शादी हुई है, उन्होंने रात को सोते समय 2 मीटर की दूरी रखो. इससे प्रोडक्शन बच सकता है. बुलंद आवाज नाही काय, जबरदस्त आवाज. असा आवाज या महाराष्ट्रामध्ये. खरोखरच मी काय जे बोलतो ना, खरोखर एक मजा म्हणून बोलतो, पण त्याचा काय काय जण विपर्यास करतो. हे तू असं बोललोस म्हणजे काय, नाही काय. अरे बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर बाळासाहेब ठाकरे होऊन गेले, नाही का. त्यांचा आवाज, त्यांच्या एका बोटामध्ये जी ताकद होती. अरे महाराष्ट्र बंद म्हटल्यानंतर बंद करण्याची ताकद फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या एका बोटामध्ये होती, नाही काय. आज त्यांची काय बघ, तू सांगा तुका ठेवलंय मी. आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. एकदा लाख लाख सलाम आमच्या बाळासाहेब ठाकरेंसाठी. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. बाळासाहेब ठाकरे बोलून गेले, नाही काय. अरे कोणी एका माणसाने सांगितलं, अरे मुंबई तुमची नि भांडी घासा आमची. कोणीतरी एकाने सांगल्यान, त्याचं नाव घेत नाही मी. कोणीतरी एकाने सांगल्यान, अरे मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. पण या धगधगत्या निखाऱ्याने, या धगधगत्या मराठी माणसाच्या मराठी मुलखातून शब्द निघाले, अरे मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. असं तुम्ही आम्हाला जर सांगत असाल, तर बायका तुमची आणि पोरं आमची. एवढा तिथल्या खातीने अरे असा वक्तृत्वाचा धबधबा असा परत या महाराष्ट्रामध्ये होणे नाही, नाही काय. धन्यवाद. लुटली या चोराने तुझी पंढरी, लुटली या चोराने तुझी पंढरी. धावरे हरी आता पावरे हरी, हरी बोला जय जय हरी. हरी बोला जय जय हरी. हरी बोला जय जय हरी.
बंद पाडल्या इंग्रजी शाळेच्या किती देणग्या वाढल्या महागड्या शिक्षणाने कंबरी मोडल्या महागड्या शिक्षणाने कंबरी मोडल्या शिक्षणाच्या आयता घोपाट्या फोडल्या लॉकडाऊन मध्ये शाळा बंद आणि आता सोमवारपासून परत चालू होणार आहे. नाही काय आपली मराठी भाषा वळवावी तशी वळते पण आज जो तो पोरगो आऊसबापूस म्हणतले बाबू तुका इंग्रजी शिकवा पाया हा इंग्रजी शिकवा पाया हा